मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे। पायधुनी परिसरात अन्नातून विषबाधा झाल्यामुळे एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। बिर्याणी खाल्ल्यानंतर या कुटुंबाने कलिंगड खाल्ल्याचं सांगितलं जातंय। मात्र नेमकं कारण काय याचा उलगडा पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतरच होईल अशी माहिती पोलिसांनी दिल्यानं या घटनेमागील सस्पेन्स देखील वाढलाय। मात्र केवळ कलिंगड खाण्यानं विषबाधा होत असेल तर त्याबाबत विविध तर्क आता लावले जात आहेत। पाहूयात। कलिंगड खाणं बेतलं जीवावर, एकाच कुटुंबातील 4घांचा बळी, उपचारापूर्वी संपूर्ण कुटुंबाचा अंत। मुंबईच्या पायधुणी परिसरात अनेक वर्षांपासून राहणाऱ्या एका कुटुंबावर अत्यंत दुर्दैवी प्रसंग ओढावला। अब्दुल्ला डोकाडिया आपल्या पत्नी आणि 2 मुलींसह या ठिकाणी राहत होते। मात्र शनिवारची रात्र त्या कुटुंबासाठी शेवटची आणि दुर्दैवी रात्र ठरली। डोकाडिया यांनी घरी आलेल्या पाहुण्यांना बिर्याणीची दावत दिल्यावर कुटुंबासोबत रात्री 1:30 वाजता कलिंगड खाल्लं। अब्दुल्ला डोकाडिया, नसरीन डोकाडिया आणि त्यांच्या 2 मुली आयशा आणि झैनब या 4घांनी हे कलिंगड खाल्लं। मात्र काही वेळातच उलट्या होणं, मळमळणं, वारंवार जुलाबाचा त्रास होऊ लागला। त्यानंतर कुटुंबियांनी आपल्या फॅमिली डॉक्टरांना घरी बोलावलं। त्यांना होणारा त्रास कमी झाला नाही। त्यांच्याच इमारतीत 4थ्या माळ्यावर राहणारे डॉक्टर जैद कुरेशी हे त्यांना उपचार देण्यासाठी पोहोचले तेव्हा डोकाडिया कुटुंबातील सगळ्यात लहान मुलगी झैनब हिची पल्स बंद पडली असल्याचं त्यांनी सांगितलं। अन्य 3घांना रुग्णालयात नेताना त्यांचा मृत्यू झाला असल्याचंही कुरेशी यांनी स्पष्ट केलंय। वो लोगों ने रात में 1:30 बजे वाटरमेलन खाया था और उसके 2-3 घंटे बाद में उनकी लूज मोशन, नौशिया, वॉमिटिंग जैसे सिम्टम्स सबको आने लगे। तो लोगों ने अपने रिलेटिव के डॉक्टर उनको बुलाया था घर पे। तो डॉक्टर ने उनको इंजेक्शन दिया वॉमिटिंग कम करने के लिए। इंजेक्शन देके वो डॉक्टर चले गए, लेकिन उससे उनकी तबीयत में सुधार नहीं आया और तबीयत ज़्यादा बिगड़ती गई और इस हद तक बिगड़ गई कि वो लोग बेसुध जैसे हो गए। तो अब वो कलिंगर में पता नहीं क्या कुछ प्रॉब्लम था, या वो तो भी जांच में ही पता चलेगा जो भी है। डॉक्टर जैद कुरेशी यांच्यासह मृत्यूपूर्वी कुटुंबातील एका व्यक्तीनं पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलंय की सर्वांनी आधी बिर्याणी खाल्ली आणि त्यानंतर कलिंगड खाल्लं होतं। त्यामुळे मृत पावलेल्या 4ही जणांमधला कलिंगड हा कॉमन फॅक्टर होता। डोकाडिया कुटुंबात शनिवारी 9 ते 10 जणांना दावतसाठी बोलवण्यात आलं होतं। या सर्वांनी बिर्याणीची दावत घेतली। पाहुणे गेल्यानंतर या 4घांनी रात्री उशिरानं घरातील कलिंगड कापला। तो खाल्ल्यानंतर त्यांना हा त्रास जाणवू लागला। मात्र तरी देखील पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं खरं कारण समोर येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली। जे मार्ग पोलीस ठाणे या ठिकाणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये एका मुस्लिम कुटुंबातील 4 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे। यामध्ये त्यांच्या बॉडीवर पोस्टमॉर्टम करण्यात आलेला आहे आणि यांनी जे काही फूड सॅम्पल्स आणि कलिंगडचे सॅम्पल्स आहेत पोलिसांनी जप्त केलेले आहेत, तसेच त्यांच्या शरीरातील सॅम्पल्स सुद्धा जप्त करून या संदर्भाने या अपघाती अनैसर्गिक मृत्यूची चौकशी चालू आहे। या प्रकरणांमध्ये तज्ज्ञांनी एक वेगळा मुद्दा सांगितलाय। अनेकदा पॅकेजिंगवर काही केमिकल असतात, त्यामुळे त्यातील केमिकलमुळे शरीरात डिहायड्रेशन होतं। गॅस्ट्रिक इन्फेक्शनमुळे डायरिया होऊ शकतो। त्यामुळे कलिंगडमुळे झालं हे थेट सांगणं योग्य नाहीये। कलिंगड खराब असू शकतं। सध्या कमालीची उष्णता असल्यानं कोणतेही खाद्यपदार्थ लवकर खराब होत आहेत। वॉटरमेलनमध्ये की टरबूजमध्ये काय असेल ते सांगणं थोडं मुश्किल आहे। मी तुम्हाला पहिले सांगितलं की एक तर खाल्लेलं फूड खराब झाल्यामुळे त्यांना गॅस्ट्रिक इन्फेक्शन झालं आणि त्याच्यामुळे डायरिया झाला असेल। खूप कमी चान्स आहे की जे वेंडर्स जे केमिकल वापरतात त्याच्यामुळे त्यांना नॉशिया किंवा डायरिया झाला असेल आणि एकदम क्वचित चान्स असेल की ते पॉइझनिंग झालंय फूडचं। हां, पण ते वॉटरमेलनमुळे झालं हे सांगणं थोडं जास्त मुश्किल आहे। पायधुणी पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून सखोल तपासही सुरू केलाय। पायधुणी पोलीस स्थानकात या प्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे। मात्र अशा प्रकारे कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे। त्यामुळे पोलीसही चक्रावले असून याबाबत पुढील तपास करतायत। आज मुंबईमध्ये पायधुनी परिसरात घडलेली ही घटना जी आहे
ती धक्कादायक असल्याचं पाहायला मिळतंय. असं असलं तरी नेमका हा मृत्यू कलिंगड खाऊन झालाय की आणखीन कसानी झालाय याचा तपास पोलीस घेताना पाहायला मिळत आहेत. मात्र बाजारातून आलेली प्रत्येक वस्तू यामुळे तपासून घ्या असा सल्लाही आता डॉक्टरांकडनं दिला जातो. सध्या अतिउष्णतेमुळे त्याचे साईड इफेक्ट्स मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी अनेक तऱ्हेनं तपासाची चक्र फिरवली. हा जरी तपासाचा भाग असला तरी बाजारातून घेतलेली प्रत्येक गोष्ट ही नीट पाहूनच घ्यावी असा सल्लाही देण्यात येतोय. भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.